तुझ्या सुंदर रूपाचं वर्णन वंदन तुझ्या चरणाशी वंदन तुझ्या चरणाशी सद्भक्ताची ऐका गुरुकृपा भजनी मंडळ मोजे हुंडा गंगापट्टी देवीचे मंडळ आमच्याकडे हुंडा आहे। या भजनी मंडळातील प्रमुख बाबूराव पाटील हेते पोचीराम गुरुजीचा माझा एक महिन्यापूर्वीच कार्यक्रमाचा संबंध आला। दुपारी 12 परम आदरणीय आमचे संदीप दादा पेंडेवाड ज्यावेळेस माझी भजनी मंडळ माझ्यापासून माझ्या गावचे टाळकरी थोडस काही विक्षेपार्ह ते गोष्टी आता मायकावर सांगायसारख्या नाहीत। भजन फुटल्याच्या नंतर संदीपरावचा सहज व्हॉट्सअपला मेसेज पडला की टाळे विकायचे, पण 88 एवढा की आमच्या साहेब आमचे कोळगावचे मामा तब्येत ठीक नसताना सुद्धा मामाला जाऊन संदीपरावच्या घरून दुसऱ्या दिवशी टाळे घेऊन आले। गावात पकवास सांदीला पडलेला होता, ते पकवास टाकून 10,000 रुपये टाकून पकवास मडीला दुसऱ्या असं ते सुद्धा सामान भगवंताच्या कृपेने मला जो भजन का बंद पडलं नाही, कारण हे भजन कधी हा खेळ नव्हे एकल्याचा। भजन टाळा पकवास पेटी ठेवून घेतल्यावर भजन कधी बंद Thank you.
साईनाथरावजी जंगिलवाड दादा, तुमचं भजन ऐकलं मी युट्यूबला, सुंदर आहे. कारण पित्याची पुण्याईना घडत असते. मी नेहमी सांगत असतो, अमृताची फळे अमृताची वेली तेच पुढे चाली. घरामध्ये वेल अमृताची असेल तर फळ अमृताचं येतं. वेलच घरात अमृताची नसेल तर फळ येण्याचं काय कारण आहे? आज हे लेकर, आज रात्रीचे 12 वाजले तरी हे लेकर भजनासाठी जागरण करतात. हे अमृताची वेली अमृताची फळे. कारण त्यांचे वडील हे संस्कारित असल्याशिवाय लेकरू परमार्थाकडे येऊ शकत नाही. म्हणून आमचे साईनाथ दादा जंगिलवाड तुमच्या भजनी मंडळासाठी, भावी कार्यासाठी माझ्या भजनी मंडळाच्या वतीने लक्ष लक्ष शुभेच्छा. आपण याच प्रमाणे चांगल्या विचाराचं ज्ञानाचं भजन द्यावं एवढी अपेक्षा बाळगून तुमच्याकडून आलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभार आहे. धन्यवाद. मुळारंभीचा एखादी 3 व्यक्ती
ऐका जपी तपी हे जंगलामध्ये जाऊन त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अथास करतात महाराज. पण त्याच जपी तपी ज्या अंगाचे नख वाढले, जटा वाढल्या, त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी परमार्थ एवढा सोपा आहे महाराज? नाही महाराज. सूरस्य दारा निशिता तुरंत भक्तजनांचा कैवारी. एक वेळेस नाथबाबाकडे आमच्या काही लोक गेले आणि विचारले, नाथबाबा, एकनाथ महाराजांकडे लोक गेले आणि विचारतायत, नाथबाबा, काही लोक ओरडून तुझी भक्ती करतात, काही लोक तुझी गायन करून भक्ती करतात, काही लोक हार्मोनियम वाजवून करून भक्ती करतात, काही लोक श्रवण करून भक्ती करतात, काही लोक पकवाज वाजवून भजन करतात, पण तुम्ही कधीच मुखामध्ये भगवंताचं नाम येऊ देत नाही. हे तुम्हाला कशी काय तुमची भक्ती? हे भक्ती तुमची कशी श्रेष्ठ? त्यावेळेस नाथबाबांनी छान उत्तर दिलं. नाथ महाराज म्हटले की बाबा, एकदा काय झालं म्हटले, एका राजासमोर एक भिकारी माणूस आला म्हटले. भिकारी, खूप सुंदर मार्मिक उत्तर आहे. एका राजासमोर
भिकारी आला म्हटले, भिकारी. आणि भिकाऱ्याला बघितल्याच्या नंतर राजाने त्याला बोलवलं म्हटले, आणि बोलवलं आणि राजा विचारतोय तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे माग. मर्म किती सुंदर छान दडलेला आहे बघा. नागबाबा म्हटले, ते राजा म्हटला की बाबा भिकाऱ्याला आता 2 भजनी मंडळाचा आपण कार्यक्रम आयोजित केला. गावकऱ्यांकडून सूचना आली, कुठल्याच शास्त्राला, कुठल्याच विचाराला, कुठल्याच व्यक्तिमत्वाला, कुठल्याच भजनी मंडळाला गालबोट लागू नये ह्याची 100% शाश्वती देऊन 2 भजनी मंडळ म्हटल्याच्या नंतर विषय अनुरूप असावा, विषयाला बाजू असावी, विषयात काहीतरी तथ्य असावं, काहीतरी मर्म जडलेलं असावं. आपण विषय सुंदर आहे, आपल्याला कितपत योग्यतेने श्रेष्ठ ठरवता येतं हे दोन्ही भजनी मंडळाचा माणूस असणार आहे. आपण ज्या वाटेला विचारानं आपण ज्या संप्रदायाचा पताका घेऊन चालतो, वेदांत शास्त्र व्याप्ती, वेदांत शास्त्राची व्याप्ती आणि आनंद संप्रदायाची म्हणजे तुमचं सिद्धांत शास्त्राची म्हणा, परशास्त्राची म्हणा, ह्याची व्याप्ती हा सुंदर तोलामोलाचा विषय असणार आहे. वेदांत शास्त्राची व्याप्ती जर म्हटलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,